बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 12. गावात अचानक निघालेली शामरावांनांची मिरवणूक संपली होती. अंधार वाढेल तसा जो तो आपापल्या घराकडे परतला. गावातही ठिकठिकाणी आया बहिणींनी अण्णांना आरती ओवाळून त्यांचं स्वागत केलं होतं. आता त्याही चुलीपुढले आपल्या कामात गर्क झाल्या. पण अण्णांची इतकी जंगी मिरवणूक का निघाली, कशासाठी निघाली, त्यासाठी अण्णांनी कोणता पराक्रम केला हे कोणालाच ठाऊक नव्हतं. फक्त अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चात सामील होऊन पोलिसांशी 2 हात केले. काही पोलीस झटापट करून लोळवले. पोलिसांच्या जबरी मारापुढे देखील अण्णांनी शेतकरी संघटनेचा झेंडा हातात धरून फडकवला. तो पडू दिला नाही. इतकं अण्णांना शेतकऱ्यांच्या अडचणीविषयी प्रेम आहे. एकंदरीत ब्रिटिश राजवटीत क्रांतिकारकांनी जशी गोऱ्यासाहेबांशी झुंज दिली तशी झुंज अण्णांनी आत्ताच्या काळ्या इंग्रजांविरुद्ध दिली. ती फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी दिली. अण्णा एवढा भला माणूस आहे. या सर्व वावड्या गावात येऊन बाबू आगलावेनं उठवल्या होत्या. कारण मोर्चा चालू असताना इस्लामपूरच्या बाजारला वांगी विकायला गेलेला बाबू सहज उत्सुकतेने कचेरीपुढे लांबूनच मोर्चा पाहत उभा होता. आणि ज्यावेळी लाठीमार चालू झाला त्यावेळी त्याच्या डोळ्याने पुढे पळणारा अण्णा देशमुख आणि पाठीमागून लाठ्या मारणारे पोलीस पाहिले होते. हे बघून बाबूनं गावाकडे धूम ठोकली आणि गावात आल्याबरोबर चौकात मोर्चाचे आणि अण्णांच्या पराक्रमाचे रंगवून किस्से सांगायला सुरुवात केली. ही बातमी वाऱ्यासारखी एकमेकांच्या तोंडून गावभर झाली. ते ऐकून कोणीतरी अण्णांच्या स्वागताची व मिरवणुकीची फुसकी सोडून दिली. त्याचा परिणाम म्हणून आपोआपच माणसं चावडीसमोर जमू लागली. जमलेल्या गर्दीतच कोणीतरी ओरडला, अरे मिरवणुकीला वाजा पाहिजे हाय, जावा पटकन आणि धनगराचं ढोल बोलवा. यामुळं धनगरी ढोलांचा तापाही मिरवणुकीत हजर झाला. ही मिरवणुकीची सत्यकथा जेव्हा धोंडीरामला समजली तेव्हा त्यानं कपाळावर हात मारून म्हटलं, गाव जर असं मेंढरासारखं वागणार असेल तर या गावाचं आपण कसं भलं करणार. धोंडीरामचे सर्व कार्यकर्तेच गावात या एकाएकी उद्भवलेल्या वातावरणानं हादरून गेले. अस्वस्थपणे धोंडीरामनं अंतरुणावर अंग टाकलं. त्याचवेळी त्याच्या घरातल्या फोनची रिंग खणखणली. त्यानं उठून फोन हाती घेतला. रिसिव्हर कानाला लावला. हॅलो म्हटलं. पलीकडून आवाज आला, प्राध्यापक साहेब, मी फौजदार मुलानी बोलतोय. हां बोला बोला साहेब. फोन अशासाठी केला की तुमच्या गावातून तुमच्या धंद्याबद्दल तक्रार सुरू झाली आहे. खुद्द शामराव देशमुख व पोलीस पाटील तक्रार घेऊन आले होते. तेव्हा मी पोलीस पाटलांना सांगितलंय तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. तुमचा हप्ता पोच होईल तर उद्याच्या उद्या त्यांच्या हप्त्याचा तेवढा बंदोबस्त करा, नाहीतर विनाकारण डोक्याला ताप व्हायचा. त्यावर धोंडीराम म्हणाला, ठीक आहे साहेब, करतो बंदोबस्त. पण साहेब, आज सकाळी झालेल्या शेतकरी मोर्चात अण्णा व पोलीस पाटील कसे काय होते. त्यावर हसत हसत साहेब म्हणाले, ते तिथंच थांबले मोर्चा पाहायला. ते बरंच झालं. मीच माझ्या पोलिसांना त्यांना दाखवलं आणि चांगलंच फोडून काढायला लावलं. असं सांगून साहेब पुन्हा मोठ्यांदा हसला. त्यावर धोंडीराम म्हणाला, पण साहेब, तुम्ही एक केलं पण झालं भलतंच. असं काय झालं. अहो काय झालं काय, ते तुमचा मार खाऊन आले आणि गावानं त्यांची मिरवणूक काढली. गावातलं त्यांच्या विरोधात आम्ही तयार केलेलं वातावरण बदलून गेलंय. अहो उद्याची निवडणूक आम्हाला महागात पडणार असं दिसतंय. तुम्ही कशाला काळजी करता, पैसा वापरा पैसा, माणसं आपोआप मतं देतील. असं मुलानी म्हणाला व गुड नाईट म्हणून त्यानं फोन खाली ठेवला. फोन खाली ठेवत धोंडीराम स्वतःशीच म्हणाला, असं आहे तर म्हणजे अण्णा व पाटील आमच्या धंद्याविरोधात तक्रार करायला गेले होते तर.
आणि पोलीस पाटलालाही हप्ता पाहिजे झाला आहे असंच दिसतंय. करू, उद्याच्या उद्या बंदोबस्त करू असा विचार करून धोंडीरामनं अंथरुणावर अंग टाकलं. पण त्याला झोप लागेनाशी झाली. अंधार खायला उठला. त्याला एकसारखा अण्णा दिसू लागला. आपण अण्णाला उद्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत करू शकू का, हा प्रश्न त्याला सतावू लागला. त्याच्या डोळ्यापुढे त्याच्या प्रगतीचा इतिहास तरळू लागला. आपण MA होऊन गावात आलो. हुतात्मा स्मारकातील दारू अड्ड्यावरून आपला अण्णांशी बिनसलं आणि तिथूनच राजकारण चालू झालं. प्राध्यापक झालो. दादा पाटलांच्या पुतण्यासाठी BAच्या डमी पेपरला बसलो. दादाशी स्नेह वाढला. त्याने दिलेली गाडी भेट म्हणून स्वीकारली. त्याच दादाच्या नादाने 2 नंबरच्या धंद्यात उतरलो. प्राध्यापकीला न शोभणारा काळा धंदा सुरू केला, केवळ पैशाच्या हव्यासापायी. आज शेकडो जण आपण आपल्याबरोबर यात गुंतवलेत, कारण नाईलाज होता. त्यांच्याही हाताला काही काम नव्हतं. आपण काय वाईट केलं? ग्रामसभेत नाईलाजाने गोळीबार केला. तिथून राजकारणाची ईर्ष्या आपल्या मनात पेटली. त्या ईर्ष्येच्या आगीत पुढं काय होणार आहे? एकतर अण्णा संपेल किंवा आपण. नाही, आपल्याला अण्णाला संपवावा लागेल. त्याला संपूच, कारण आज आपल्याकडे लाखो रुपये आहेत. या 2 नंबरच्या पैशावरच आपण सगुणाचं थाटामाटात लग्न केलं. 5 एकर जमीन वाढवली. 4 चाकी गाडी घेतली. घरात फोन आला. मळ्यात चांगलं घर बांधलं. हे केवळ वर्षभरात घडलं, कारण इतका पैसा मिळाला की आज पैसा देखील नको वाटतोय. कारण या पैशानंच आपल्यातला एक प्राध्यापक मरत गेला आणि गैरमार्ग अवलंबणारा राजकारणी तयार झाला. ही खरी तर आपल्या आयुष्याची शोकांतिका नव्हे का? याचं उत्तर कसं शोधणार? धोंडीरामला रात्र सतावत राहिली आणि पहाटे त्याच्या डोळ्यावर झोपेची झापड चढली. सकाळी उजाडल्याबरोबर धोंडीरामनं कॉलेजला निघण्यापूर्वी आपला विश्वासू सहकारी प्रकाश गायकवाडला बोलावून घेतला. त्याला विश्वासात घेऊन सर्व काही सविस्तर सांगून म्हणाला, आपल्या व्यवसायात मला कोणताही अडथळा नको. पोलीस पाटील जरी आपला विरोधक असला तरीसुद्धा त्याला सांभाळा पाहिजे. हे घे 2000 रुपये, नेऊन दे पाटलाला आणि सांग हे पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळतील. फक्त तोंड बंद ठेवा म्हणावं. असं म्हणून त्यानं 2000 रुपयांचं नोटांचं बंडल प्रकाशच्या हाती ठेवलं. धोंडीरामच्या घरातून निघालेला प्रकाश सरळ पोलीस पाटलांच्या वाड्यावर आला. बाहेर वाड्याच्या पायरीवर बसून पाटील तंबाखू मळत होते. जवळपास कोणीच नव्हतं. ही संधी साधून प्रकाशनं खिशातून 2000चं बंडल काढून पाटलांच्या हाती देत म्हटलं, हा तुमच्यासाठी धोंडीरामनं हप्ता पाठवलाय. दर महिन्याला देऊ असा निरोप पण दिलाय. पाटलांनी गडबडनं पैसे मांडीखाली दडवत म्हटलं, इथनं लवकर निघ. काल मोर्चात मार खाल्ल्यामुळं मला माणसं सारखी भेटायला येतात. उगच ह्या कानाचं त्या कानाला नको. आणि मास्तरला सांग काळजी करू नका म्हणावं. अण्णांचं माझं म्या बघतो. प्रकाश पाठीमागं फिरला. सकाळी लक्ष्मी आलेली बघून पाटील हुरळून गेले. फुकटच्या महिन्याला 2000 मिळणार म्हणून ते स्वतःशीच म्हणाले, त्या अण्णाच्या नादाला लागून काय मिळणार हाय, त्यापेक्षा ह्यो मास्तरच चांगला आहे. धोंडीरामची जीप सकाळी 8 वाजता कॉलेज आवारात पोहोचली. त्याचवेळी कुंडलिकनं पहिल्या तासाचा टोल दिला. तो गडबडीनं मास्टरवर सही करण्यासाठी प्राध्यापक कक्षाकडे वळला. त्याच्याकडे पाहत बाहेरच्या व्हरांड्यात प्राचार्य जोशी उभेच होते. ते त्याला म्हणाले, मिस्टर सावंत, जरा लवकर येत चला. सध्या तुमचे अन्य धंदे वाढल्यामुळं तुमचं कॉलेजकडे लक्ष कमी झालंय. सॉरी सर. एवढंच बोलून तो तसाच पुढे गेला. त्यावर प्राचार्य जोशी म्हणाले, काय करायचं, सध्या हा शंकराच्या पिंडीवरचा विंचू झालाय. आमदारांचा खास माणूस. आपण काय बोलणार? असं स्वतःशीच म्हणत जोशी आपल्या ऑफिसात निघून गेले.
2 तास संपले. धोंडीरामला तिसरा तास नव्हता. आता थोडं वर्तमानपत्राचं वाचन करावं असं ठरवून तो ग्रंथालयाकडे वळला. तेवढ्यात आडके शिपाई गडबडनं त्याच्याकडे येत म्हणाला, बंगल्यावरनं मालकांचा निरोप आहे, तुम्हासनी बलिवलंय. धोंडीरामची पावलं जाग्यावरच थांबली. आमदार डांगेंचा निरोप होता. काय करावं, लगेच भेटावं की नंतर, आणि असं काय काम निघालं असेल, अशा विचारात तो होता. तेवढ्यात आडके पुन्हा म्हणाला, साहेबांनी लगेच पाठवून द्या म्हणलंय. मग मात्र तो वळला आणि आमदारांच्या बंगल्याकडे गेला. तो सरळ आमदारांच्या बैठकीच्या दरवाजात गेला. सर, आत येऊ का, असं म्हणाला. वर्तमानपत्र वाचण्यात मग्न असलेल्या डांगीने तोंडापुरचं वर्तमानपत्र बाजूला केलं. समोर धोंडीरामला बघून ते म्हणाले, ये ये बस, तुझीच वाट पाहत होतो. तो आमदारांच्या समोरच्या कोचावर बसला. आमदारांनी विचारलं, चहा घेणार काय? नको साहेब, आत्ताच घेऊन आलोय, असं त्यानं खोटंच सांगितलं. पुन्हा तोच म्हणाला, बरं साहेब, काय आज्ञा? त्यावर चेहऱ्यावरचे हावभाव बदलत आमदार म्हणाले, तुला आता आज्ञा करून तरी काय उपयोग? अरे, मला तुझ्या गावची ग्रामपंचायत तुझ्यामार्फत जिंकायची आहे. तिथे मला माझ्या साखर कारखान्याचं स्वप्न त्या अण्णाच्या नाकावर उभं करायचं आहे. आणि गावात तुझे काय धंदे चालल्यात, सगळं माझ्या कानावर आलंय. आमदार थोडे रागानेच बोलले म्हणून शांतपणे त्यानं विचारलं, पण साहेब, झालं काय? निवडणूक तर आपण जिंकणारच. उद्याची ग्रामपंचायत आपलीच असेल. त्यावर ते म्हणाले, अरे, पण तुझ्या गावात काल तो अण्णा हिरो कसा काय झाला? तो शेतकऱ्यांच्या मोर्चाला कसा काय गेला? अरे, तो शेतकऱ्यांचा नेता प्राध्यापक मोरे, तो आपला खास माणूस. आपणच त्याला खूप आर्थिक मदत केली आहे. म्हणून म्हणतो, त्या अण्णापेक्षा त्याच्याजवळ मी तुला पोचवतो. तुला शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर घ्यायला लावतो. एका मोर्चात मार खाऊन गावात अण्णा जर हिरो होत असेल, तर मी तुला त्या मोरेबरोबर सुपर हिरो करतो. आमदार बोलायचे थांबले. मग शांतपणे धोंडीराम म्हणाला, साहेब, कालचा प्रकार म्हणजे गावात एक विनोदच घडला म्हणायचा. असं म्हणून धोंडीरामनं कालच्या प्रकारची वस्तुस्थिती आमदारांना कथन केली. त्यावर आमदार म्हणाले, काय बावळट गाव आहे म्हणायचं? संपूर्ण गाव नाही, पण गावातली काही माणसं मात्र बेरकी राजकारण करतात, हे मात्र खरंच आहे, असं धोंडीराम म्हणाला. त्यावर पुन्हा आमदार म्हणाले, मी असं करतो, फोन लावून सध्या मोरे कुठं आहे ते बघतो आणि त्याची वेळ घेऊन तुला भेटवतो. त्यानंतर तू त्याची एखादी सभा तुझ्या गावामध्ये तुझ्या नेतृत्वाखाली घे. म्हणजे अण्णाचाही बुरका फाटून त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल. पण साहेब, असं मध्ये धोंडीराम बोलला. तसे आमदार म्हणाले, तुझा हा पण काय आहे? साहेब, खरं सांगू, तुम्हाला राग येणार नसेल तर मी मला जे त्या मोरेंबद्दल वाटतं ते बोलेन. बोल, तुला जे काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोल. साहेब, मला त्या मोरेचे विचार पटत नाहीत. धोंडीराम, का बरं? तो काय वाईट करतोय? कधी नव्हता एवढा त्यानं शेतकऱ्यांना संघटित करून लढा उभारला आहे. आमदार, होय, पण साहेब, तो मोरे भांडवलदार विचारसरणीचा माणूस आहे. त्यानं शेतकऱ्यांच्या बाबतीत जागतिकीकरण मान्य करायला नको होतं, कारण जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेत आपला इथला शेतकरी उतरू शकत नाही. या मोरीच्या नादाने इथला शेतकरी संपूनच जाईल. शिवाय त्या मोरीची राजनीती अत्यंत वाईट आहे. तो रोज एका राजकीय पक्षाशी संघ करतो. तो भांडवलदारांचा दलाल आहे, दलाल, असं माझं व्यक्तिगत मत आहे. शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तो स्टंटबाजीच अधिक करतो.
आंदोलन कारण नसताना भडकवत ठेवतो. कारणाशिवाय गरीब शेतकऱ्यांचे रक्त सांडते आणि मीडियावाले याला ठळक प्रसिद्धीच्या झोतात आणतात. या प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच यांचे आंदोलन असतात. असं बराच वेळ धोंडीराम बोलत राहिला. त्याला मध्येच थांबून डांगे म्हणाले, हे तू कशाच्या आधारे बोलतोस? अरे, आपले दादासाहेब पाटील सुद्धा आज त्याच्याबरोबर त्याच्या आंदोलनात काम करत आहेत. मला माहीत आहे साहेब. दादा माझ्याबरोबर पण भागीदारीत काम करतात. मला त्यांचं राजकारण चांगलं माहीत आहे. मला सुद्धा तुमचे धंदे माहीत आहेत. आता तुला पेट्रोल बिसळीच्या धंद्यात 4 पैसे मिळाल्यावर तुझा बोलण्याचा तोल सुटला आहे. सॉरी साहेब, असं मला म्हणायचं नव्हतं. मी तुम्हाला वास्तव काय ते सांगत होतो. काय काय आहे वास्तव? वास्तव हे की दादांना कोणताही पक्ष आणि माणूस चालतो. त्यांची बांधिलकी आहे फक्त मिळणाऱ्या पैशाशी आणि त्यांच्या 2 नंबरच्या धंद्याशी. तू काय बोलतोस तुला समजतं का? पूर्ण समजून बोलतोय. कालच्या मोर्चाला हिंसक वळण लावायची जबाबदारी मोरेनं दादा पाटलांच्यावर सोपवली होती. ते तुम्हाला सत्य माहीत आहे काय? म्हणजे म्हणजे त्याचं असं झालं. मोरेंच्या सांगण्यावरूनच दादाने आपली माणसं दगडं घेऊन मोर्चात घुसवली. मोरे आवेशपूर्ण बोलत असताना मोठी घोषणाबाजी झाली आणि दादांच्या माणसाने ठरल्याप्रमाणे पोलिसांच्या दिशेनं दगडफेक केली. त्यातून दंगल सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला. अनेक गरिबांची डोकी फुटली. अनेकांचे हातपाय मोडले आणि सर्व मीडियामध्ये मोरेंच्या मोर्चाला ठळक प्रसिद्धी मिळाली. हे वास्तव सत्य आहे साहेब. धोंडीरामनं हे सत्य सांगितलं, पण ते डांगेंना पेललं नाही. उलट ते त्याच्यावरच भडकून म्हणाले, तुम्हा प्राध्यापकांना 5 अंकी पगार मिळतात ते तुम्ही निर्लज्जपणे दररोज फक्त 3 तास करून घेता. तेव्हा तुम्हा लोकांना भांडवलशाही अर्थव्यवस्था वाटत नाही. पण शेतकऱ्यांच्या पिकाला दर मिळावा म्हणून भांडणारा तो नेता भांडवलदार वाटतो. तो लफंगा वाटतो. अरे कसली बुद्धी रे तुझी? तू त्या दादा पाटलाबरोबर 2 नंबरचा धंदा करून पैसा मिळवतोस, तिथं तुला लाज वाटत नाही? तिथं तुला प्राध्यापकी आठवत नाही? उगीच कशाला काहीही बोलतोस? त्यावर धोंडीराम शांतपणे म्हणाला, साहेब शांत व्हा, शांत व्हा. मलाही लाज वाटते. कमी श्रमाचे जादा पैसे मिळतात त्याची लाज वाटते. आपण 2 नंबरचा धंदा करतो त्याचीही लाज वाटते. पण ही सर्व तुमच्यासारख्या राजकर्त्यांनीच अशी अर्थव्यवस्था उभी करून ठेवली आहे. त्याला प्राध्यापक तरी काय करणार? प्राध्यापकाचा 5 अंकी पगार तुम्हाला खटकतो, पण तुम्ही उभी केलेली शिक्षण संस्था ना, त्यातून तुम्हाला मिळणारा अफाट पैसा. कोणतं शिक्षणात लाखो रुपयांच्या देणगीशिवाय तुम्ही देता? त्यामुळं सामान्य माणूस शिक्षणापासून दूर फेकला गेला. प्रत्येक राजकर्त्याने सहकार आणि शिक्षण संस्थानं उभी करून करोडो रुपये मिळवले. माणसाच्या पोटाला काय लागतं साहेब? भाकरी की पैसा? पोटापुरतं अन्न मिळून सुद्धा तुमच्यासारखे राजकारणी कोट्यावधी रुपयांचा हव्यास धरीत असतील. माझ्यासारख्या एका शिक्षकाने या महागाईच्या वणव्यात 5 अंकी पगार घेतला म्हणून बिघडलं कुठं? शेवटी तो सुद्धा तुमच्या खिशातून नाही. ज्या जनतेच्या खिशातून तुम्ही घेता त्याच जनतेच्या खिशातून तो पगार देखील आम्हास मिळतो. फक्त फरक इतकाच की त्या पैशासाठी आम्ही निदान 3 तास तरी काम करतो आणि तुम्ही स्वतःला मालक समजून काहीही काम न करता पैसे मिळवता. आणि साहेब 2 नंबरच्या धंद्याचं म्हणाल तर आज लाखो हजारो तरुणांच्या हाताला सरळ मार्गी काम मिळत नाही, म्हणून तेच हात 2 नंबरच्या धंद्यात गुंततात. हेही वास्तव आहे. त्या तरुणांच्यासाठीच मीही दादा पाटलांची भागीदारी केली आहे. समजलं साहेब? समजलं? धोंडीराम खूप वेळ बडबडत होता. त्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर डांगे साहेबांचा माथा भडकत होता. त्यांना त्याचं बोलणं सहन झालं नाही. ते मोठ्यांदा ओरडले, तू इथून चालता हो, चालता हो. आजपासून मी तुला कामावरून काढून टाकतोय. तो शांतपणे म्हणाला, तुम्ही काढण्याआधी मीच राजीनामा देईन.
असं म्हणून तो उठला. शांतपणे डांगेंच्या बंगल्याबाहेर पडला. तो सरळ प्राचार्य जोशींच्या केबिनमध्ये आला. त्यानं जोशी सरांकडून एक कागद मागून घेतला. त्या कागदावर 4च ओळींचा आपल्या नोकरीचा राजीनामा लिहून त्यानं त्यांच्या हातावर ठेवत म्हटलं, सर, मी राजीनामा देतोय. उद्यापासून मी कामावर येणार नाही. भांबावलेल्या जोशींच्या तोंडातून शब्दच फुटेना. धोंडीराम त्यांच्यासमोरून उठला. तडक जीपमध्ये जाऊन बसला. त्यानं जीप वेगात कासेगावच्या दिशेनं नेली. कासेगावच्या दादा पाटलांच्या बंगल्यासमोर जीप उभी करून तो सरळ आत गेला. समोरच्या बैठकीतच दादाने त्याचं स्वागत केलं. त्याच्या अचानक येण्याचं कारण विचारलं. त्यानं डांगे साहेबांच्यात घडलेला सगळा इतिहास सांगितला आणि म्हणाला, मला त्या मोरेबरोबर काम करण्याची इच्छा नाही. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देत दादा म्हणाला, मास्तर, तुम्ही सरळ मार्गातली माणसं. तुम्हाला राजकारण झेपायचं नाही. तुम्ही डांगेला बोलला असा ते बरोबरच आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका असा. मी त्याला सरळ करतो. असं म्हणून दादाने फोन उचलून सरळ डांगेना लावला व म्हणाले, साहेब, मास्तर माझ्या घरातच आहे. मला सगळं समजलंय. तुम्ही एक शब्द पण सांगायचं काम नाही. तुम्हाला मी पाहिजे असेल तर मास्तर तिथं नोकरी करेल, नाहीतर माझं पण तुमच्या संग जमायचं नाही. मला तुमचा एक शब्द बी ऐकायचा नाही. पहिल्यांदा त्या जोशी प्राचार्याला सांगून मास्तरांचा राजीनामा फाडायला सांगा आणि आठवड्यावर त्याने रजा मंजूर करायला सांगा. मी मास्तरला जरा थंड हवा खायला माझ्या महाबळेश्वरच्या बंगल्यावर पाठवतोय. म्हणजे सगळं ठीक होईल. समजलं नव्हा? बरं पाटील, बरं. आता नाईलाज आहे माझा. तुम्ही म्हणताय तसं करू. असं म्हणून डांगेनी फोन खाली ठेवला. दादा पाटील फोन खाली ठेवून धोंडीरामला म्हणाला, मास्तर, मी आहे ना तोपर्यंत काय बी व्हायचं काम नाही. नाहीतरी त्याचं सगळं राजकारण आपल्या जीवावर आहे. आता आला असाच तर मजा करूया. आणि असं करा मास्तर, माझा महाबळेश्वरचा बंगला रिकामाच असतोय. उद्याच्या उद्या निघा आणि तिथं जाऊन राहा 4 दिवस. तिथल्या वॉचमनला मी फोन करून आजच सांगून ठेवतो. काय? असं म्हणून दादा खुर्चीतून उठला. त्यानं शेजारचंच कपाट उघडून कपाटातून एक दारूची बाटली हाती घेत म्हटलं, मास्तर, आजवर बियरसारखं बायकी पेय घेतलं जा. आता जरासं हे घेऊन बघा. स्कॉच विस्की आहे. हे मर्दानी पेय आहे. धोंडीराम नको म्हणण्याच्या मानसिक अवस्थेतच नव्हता. दादा म्हणेल त्याला त्यानं मान डोलावली. दादानं टिपायावर 2 काचेचे ग्लास ठेवून विस्कीचे 2 पेग तयार केले. चवीला थोडा मक्याचा चिवडा हातून आणला. पंपावरच्या गड्याला बोलावून घेऊन सम्राट हॉटेलमधून तंदूर चिकन आणायला सांगितलं. आता न संकोचता धोंडीरामनं दादांशी ग्लासला ग्लास भिडवून चिअर्स म्हटलं. त्यानंतर ग्लास रित्या होऊ लागले. रित्या होणाऱ्या ग्लासनं त्या दोघांनाही अंगात वारं भरल्यासारखं झालं. दादांना धोंडीरामबद्दल प्रेम उफाळून वर आलं. दादा धोंडीरामला म्हणाले, मास्तर, आमचा पुतण्या मिलिंद तुमच्यामुळेच बिये झाला. आणि आता त्याला त्याच्या बापानं पुढच्या शिक्षणासाठी रशियाला पाठवलंय. काय सांगता काय दादासाहेब? असं धक्का बसल्यासारखं धोंडीरामनं विचारलं. त्यावर हसत हसत दादा म्हणाला, मास्तर, इथल्या आपल्या देशातल्या देशी शिक्षणापेक्षा तिथलं परदेशातलं शिक्षण सोपं असते म्हणतात. फक्त पैसा पाहिजे बघा. पैसा असेल तर पोरगं उच्च डिग्रीचं सर्टिफिकेट घेऊनच परत येतंय. एवढं सोपं आहे तिथलं शिक्षण. आणि मास्तर, आम्ही मिलिंदला तिथं खास फुटबॉलचा खेळ शिकायसाठी पाठवलंय. पहिल्यापासून त्याला खेळाची आवड होती हो.
त्यामुळं पोरगं जरा अभ्यासातच कमी पडायचं. ते काम तुम्ही केलं सा. असं दादा म्हणताच धुंडरामला आपल्या जुन्या जखमेवरून खपली काढल्यासारखं झालं. पण दारूच्या नशेत तोही म्हणाला, दादा, खरं तर तिथनंच माझ्या आयुष्याची वाट बदलली. झालं तेही बरंच झालं म्हणायचं. नाहीतर आज मी जो झालोय तो झालोच नसतो. तुमची भेट होत नव्हती तर होऊन होऊन काय झालो असतो. काय झालं असता? दादानं मध्येच विचारलं. एक सरळ साधा नाकासमोर जाणारा, फक्त विद्यार्थी आणि खडूफळ्याशी नाता असणारा तुमच्या भाषेतला मास्तर झालो असतो. धुंडराम बरळला. त्यावर डोकं खाजवून दादा म्हणाला, मग मग आता पण तुम्ही मास्तरच आहे ना? हा, होय, मास्तरच आहे, पण मास्तरकीच्या चाकोरीतला मास्तर नाही. मास्तर फक्त शाळेत, बाहेर एक सामाजिक कार्यकर्ता, तुमच्यासारख्याने तयार केलेला राजकारणी माणूस आणि पैशासाठी काळे धंदे करणारा गुन्हेगार. चुकला मास्तर, चुकला तुम्ही, चुकला. तुम्ही गुन्हेगार कसं काय? अहो, आपण जे करतोय ते धंदा म्हणून करतोय. तुम्ही या धंद्यात आला नसता तर तुम्हाला 4 चाकी गाडी मिळाली असती काय? मळ्यात मोठं घर बांधलं असतं, बहिणीचं लगीन एवढं मोठं केलं असतं. यातलं काय केलं असतं? काय दादासाहेब, हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा मला हे सर्व बोचत राहतं. वाट चुकल्यासारखं वाटतं. बरं मास्तर, विषय बंद करूया. तुम्हाला बरं वाटत नसेल तर यावर बोलायलाच नको. आवरा, जेवायला उठूया. गड्यानं पलीकडं सगळी व्यवस्था केली या. कसं? असं म्हणून दोघंही जेवायला उठले. शेजारच्या खोलीत गड्यानं डायनिंग टेबलावर ताटं लावली होती, खुर्च्या मांडल्या होत्या. दोघंही समोरासमोर जेवायला बसले. जेवताना दादा पुन्हा म्हणाला, त्या डांग्याला भीत जाऊ नकासा. काय झालं तरी मी आहे, मी. धुंडरामनं न बोलता जेवायला सुरुवात केली. पोटात अन्न जाताच त्याला थोडं हलकं वाटलं. डोकं मोकळं झाल्यासारखं झालं. दादालाही तसंच झालं. जेवण संपून निघताना दादानं पुन्हा त्याला सांगितलं, मी महाबळेश्वरात माझ्या बंगल्यावर वॉचमनला फोन करतोय. तुम्ही उद्याच्या उद्या 4 दिवसांसाठी विश्रांतीला जाऊन या. असं म्हणून दादानं तिथल्या बंगल्याचा सविस्तर पत्ता धुंडरामला त्याच्या खिशातल्या डायरीत लिहून दिला. दोघांनी एकमेकांना हस्तांतरण केलं. दादा बंगल्याच्या पायरीपर्यंत आला. धुंडराम त्याच्या बंद जीपमध्ये जाऊन बसला. जीपचा दरवाजा बंद करून त्यांनी गाडी स्टार्ट केली. गाडीतला AC चालू केला. त्यानं बंद काचेआडूनच हात करून दादाला गुड डे म्हटलं आणि वेगाने जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या गाडीकडे बघत दादा छदमीपणानं हसून म्हणाला, मास्तर, तुमच्यासारखाच बुद्धिमान माणूस मला पाहिजेल होता. माझं प्यादं म्हणून. धुंडरामच्या सुसाट गाडीनं वाघवाडीची खिंड ओलांडली. त्या खिंडीतून त्याला समोर पश्चिमेला डोंगर माथ्यावर असणाऱ्या पीर बुवाजीचं दर्शन झालं. त्यानं नकळत उजवा हात कपाळाकडे नेला. पश्चिमेकडे कलत चालला सूर्य पीराच्या माथ्यावरून खाली उतरत निघाला होता. त्यानं आपल्या मनगटाच्या घड्याळाकडे पाहिलं. 5 वाजत आले होते. त्यानं मनाशीच ठरवलं, आज आपण पीराच्या डोंगरावर जाऊन त्याचं दर्शन घ्यायचं. या विचारानं त्यानं मधल्या रस्त्यानं जीप पीराच्या डोंगराकडे वळवली. वळणं घेत उंच डोंगर माथ्यावर गेल्या खडीच्या रस्त्यानं तो पीराच्या कबरीपर्यंत आला.
गाडी थांबवून तो गाडीतून पाय उतार झाला. झाडीनं वेढलेल्या डोंगरावर वारं घुंगावत होतं. तिथं वाऱ्याचा वेग मोठा होता. त्यामुळं वाऱ्याच्या थंड स्पर्शानं त्याला हुशारी वाटली. त्यानं कबरीजवळ जाऊन पिरासमोर गुडघे टेकले. त्याला हात जोडून म्हणाला, माझं बरं वाईट तुझ्याच हातात आहे, चांगला विचार दे. असं म्हणून तो उठला आणि पाठीमागून हाक आली, मास्तर, आज इकडं बरं वाट चुकली. आलोय दर्शनाला. असं म्हणून त्यानं तोंड फिरवलं. पाठीमागेच भीमा नाईक उभा होता. त्यानं धोंडरामला राम राम म्हटलं. धोंडराम भावना वेगाने सरळ जाऊन त्याला भेटला. त्याच्या छातीला छाती लावून त्याला कवटाळीत म्हणाला, अरे भीमा, इतक्या दिवस कुठे होतास? कुठे दिसलाच नाहीस? तुझी कितीदा आठवण काढली. अरे भेटत तरी जा. आपल्याला प्रत्यक्ष मास्तरनं मारल्या मिठीने भीमा सद्गदित झाला. तो गहिवरून म्हणाला, मास्तर, म्या सावलीसारखा तुमच्या पाठीशी आहे. माणसाला आपल्या सावलीचं भानच नसते बघा. माणूस पुढं चालतोय आणि ती फकस्त पाठीमागणं येत असते. तसंच झालंय तुमचं आणि माझं. भीमा काळजाच्या देटापासून बोलला. त्याच्या खोलवर विचार करायला लावणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांनी धोंडरामच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. तो भीमाला म्हणाला, भीमा, चुकलो मी. मला तू माझ्यासाठी काय काम केलंस ते सगळं कळून चुकलंय. पण पैसा माणसाला सवड देत नाही. तो आपल्या पाठीमागून माणसाला धावायला लावतो आणि त्या धावण्यात तुझ्यासारखे जिव्हाळे सुद्धा लांब राहतात. अगदी तसंच झालंय माझं. बोलत बोलत दोघंही एका उंच डगरीवर जाऊन बसले. धोंडरामनं खाली बसताच त्याला विचारलं, पण भीमा, तू कसा काय इथं? पिरानं बुद्धी दिली, आलो दर्शनाला. तुमची माझी हितं गाठभेट व्हावी ही तिचीच किमी आहे, असं भीमा म्हणाला. आता त्या उंच डोंगरावरून सभोवतालचा विस्तीर्ण प्रदेश दिसत होता. पाठीमागे नजरेच्या टप्प्याच्याही पलीकडचं चांदोली धरण दिसत होतं. उजव्या बाजूला वारणा नदी दिसत होती. तिच्या काठावरचा साखर कारखाना दिसत होता. त्याच्याही पुढं लांबवर पन्हाळगडाचं दर्शन होत होतं. समोर डोंगराच्या पायथ्याला ईश्वरपूरहून आलेली डांबरी सडक दिसत होती. धोंडरामच्या मनात ती सडक पाहून विचार आला, आपण याच सडकेवरून सायकलवरून धापा टाकीत कॉलेजचा पहिला दिवस केला. सायकल गेली, मोटरसायकल आली आणि आज मोटरसायकलच्या ठिकाणी बलेरो जीप आली. काही वर्षातच केवढा बदलता प्रवास. त्यानं सडकीवरची नजर उचलून पूर्वेस दूरवर नेली. तो भीमाला म्हणाला, तो दिसतो तो आपल्या राज्याच्या शिक्षण आणि वाणिज्य मंत्र्याचा कारखाना. हा डाव्या बाजूला पलीकडचा आमदार भुजंगरावांचा कारखाना. हे सर्व साखर सम्राट, शिक्षण सम्राट आहेत. त्यांनी स्वतःची साम्राज्य उभी केलीत. सहकाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीतली अनुदानं हडप केलीत. आज महाराष्ट्र कर्जात उभा केला तो यांनी. शिक्षणाचे खाजगीकरण केले, त्यातून हे शिक्षण सम्राट झाले. करोडो रुपये कमावले, गरिबाला शिक्षणापासून दूर ठेवले. बेकारांची संख्या वाढवली. या राज्याच्या अर्थमंत्र्यांना तर नोकरशाहीचे खूप मोठे दुखणे वाटते. जी माणसं आयुष्यभर नोकरी करून स्वतःचं घर बांधू शकत नाहीत, त्यांचा हे महाशय तिरस्कार करतात. आणि हे मात्र पैशाच्या गादीवर लोळतात. यांना वाटतं नोकर आपले गुलाम असावेत. ही व्यवस्था निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलंय. त्यासाठी भविष्यात क्रांती होईल. रस्त्याने फिरणारे बेकारांचे तांडे यांना नेस्तनाबूत करतील. समाजाच्या चिंध्या चिंध्या होतील. अराजक आणि यादवी होईल. त्यातच या हरामखोरांचे बळी जातील. तो दिवस दूर नाही, असं धोंडराम बडबडत होता. भीमाला त्यातलं काहीच समजत नव्हतं. तो म्हणाला, मास्तर, आज तुम्हासनी काय झालं या? असं काय बडबडत आहे? मला काय बी कळत नाही.
तेवढ्यात धुंडरामच्या खिशातला मोबाईल वाजला. त्यानं बटन दाबून तो कानाला लावला. पलीकडून आवाज आला. प्राचार्य जोशी बोलतोय. साहेबांनी तुमचा राजीनामा फाडून टाकलाय. उद्या तुम्ही कामावर या आणि साहेबांनाही भेटा. थँक्यू सर. असं म्हणून त्यानं मोबाईल बंद केला. तो जाग्यावरून उठतच भीमाला म्हणाला, भीमा, पैसा वाईट, तो माणसाची बुद्धी बिघडवून टाकतो. चल चल जाऊया, दिवस मावळला आहे. भीमाला घेऊन तो गाडीत चढला. गाडीतून पुन्हा एक वार पिराला हात जोडले. गाडी वळणं घेत रस्ता उतरू लागली. मारुतीच्या देवळासमोरच्या चौकात त्यानं कुतूहलानं गाडी थांबवली. देवळासमोरच्या पिंपळासमोरच्या झाडाखाली 20-25 लहान मुलांची गर्दी होती. पोरांच्या नजरा वरती झाडाला लागलेल्या होत्या. झाडावर कावळ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यांच्या गर्दीनं झाडाच्या डहाळ्या वाकल्या होत्या. त्यांच्या काव काव आवाजानं चौकातला आसमंत घुमत होता. धुंडरामनं सहज एका पोराला विचारलं, काय रे, काय बघता झाडावर? ते लहान पोरगं म्हणालं, कावळ्यांची शाळा भरली या आणि त्यांचा मास्तर कोण आहे ते हुडकतोय. धुंडरामला हसू आलं. त्यालाही नकळत उत्सुकता वाटली. त्यानंही वरमान करून पिंपळावर पाहिलं. खरंच त्या पिंपळावर कावळ्यांची शाळाच भरली होती. निष्पाप बालमन ती शाळा कुतूहलानं पाहत होती. त्या शाळेशी आपल्या शाळेची तुलना करीत होते. आपल्याही शाळेत असाच किलबिलाट असतो असं कदाचित त्यांना वाटत असावं. धुंडरामच्या शेजारी उभे असलेलं एक पोरगं उंच वरती बोट दाखवत म्हणालं, त्यो बघ, त्यो मास्तर, मोठाला काळा कावळा मास्तर हाय आणि त्यो त्या उंच शेंड्यावर बसलाय. त्या पोरानं बोट करून दाखवल्या दिशेनं धुंडरामनं वर पाहिलं. मध्येच वर उंच गेलेल्या एका फांदीच्या शेंड्यावर कावळा काव काव ओरडत बसला होता. त्याला बघून त्या पोरानं मास्तर नेमका हेरला. त्या पोराच्या बालबुद्धीचं त्याला कौतुक वाटलं. त्यालाही आपल्या बालपणीची आठवण झाली. आपण ही शाळा सुटल्यावर रस्त्याकडेच्या झाडावर अनेकदा कावळ्यांची शाळा पाहत उभे असायचो. त्या शाळेचं आपल्यालाही आकर्षण वाटायचं. तेवढ्यात भीमा म्हणाला, मास्तर, मी आज चलतो घराकडे. कशाला पोरांच्या नादाला लागतायचा, जावा घराकडे. भीमा गाडीतून उतरून पुन्हा भेटेन असं सांगून निघून गेला. त्यानंतर गाडी सुरू करून तो सरळ घरी गेला. रात्री घरी सर्वजण एकत्र जेवायला बसले. तेव्हा धुंडीराम आबांना म्हणाला, आबा, दौलतीला नोकरीला लावण्यापेक्षा आपण त्याला एखादा धंदा सुरू करून दिला तर? आबा म्हणाले, त्याला कशाला पाहिजे नोकरी? आता तू जमीन पण वाढवून ठेवली आहेस, म्हणून मला वाटतं तू नोकरीला हायसच तर दौलतीनं शेती बघावी. यावर त्याच्या शेजारीच बसला दौलती म्हणाला, काय येतंय शेतात, तुम्ही बघताय ना. त्यावर दौलतीला समजावीत धुंडीराम म्हणाला, आपण शेतीला जोडधंदा म्हणून दूध डेअरी काढू. त्यास मळ्यात मोठा गोठा बांधून म्हैसाना म्हशी आणू. कामासाठी गडी ठेवू. मग तुझी काय हरकत आहे? तू फक्त करून घे. त्यावर त्याची आई म्हणाली, त्यो पण तुझ्या एवढाच शिकलाय, त्याला पण लाव की कुठेतरी मास्तर म्हणून. त्यावर धोंडीराम म्हणाला, आता मास्तर व्हायचं एवढं सोपं राहिलं नाही. नवा कायदा झालाय. शिक्षकाचा शिक्षण सेवक झालाय. तुटपुंजा पगारावर त्याला लोंबकळत ठेवतात. तिथं भविष्याची शाश्वती उरली नाही. आता बघ ना, तो सदाखोत BEd होऊन नोकरीसाठी वनवन हिंडला. जाईल तिथं वशिला आणि 3 लाख रुपये. लाखांची संस्था चालकांची मागणी. बिचारा शेवटी कंटाळला. रानात फास लावायला निघाला. कोणीतरी पाहिला आणि वाचला. शेवटी त्याला मी भेटलो. तो आमच्या धंद्याच्या साखळीत आला. आज तो स्वतःचं घर बांधून मोटरसायकलवरून मोबाईल घेऊन फिरतोय. ही आहे धंद्याची किमिया. त्यावर आबा म्हणाले, पण तुमचा सगळा काळा बाजार नव्हे, तो किती दिवस टिकणार हाय? याला मी माझा धंदा करायला सांगत नाही. मी जरी काळा धंदा करून पैसे मिळवले असले तर याला त्यातून पांढरा धंदा सुरू करून देणार आहे.
5 लाख रुपये भरून कुठेतरी नोकरीच्या नावाखाली गुलामगिरी करण्यापेक्षा यांनी स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं उभं राहिलं बरं, असं मला वाटतं. धोंडीरामनं आई वडिलांना पटवून दिलं. तेव्हा त्याचं म्हणणं आबांनाही पटलं. ते म्हणाले, तू म्हणतोस ते पण बरोबर आहे म्हणा, तसंच करूया. बोलता बोलता सगळ्यांनी जेवणं उरकली. दूरदर्शन पुढं बसण्यापेक्षा थोडा वेळ शतपावली करून यावं या विचारानं धोंडीराम घराबाहेर पडला. विठ्ठल मंदिरात चालल्या टाळ मृदंगाची लय त्याच्या कानावर पडली. त्याची पावलं आपोआप मंदिराकडे वळली. मंदिराच्या मंडपात कोणाचं तरी कीर्तन चालू होतं. मंडपाच्या बाहेरच्या दीपमाळीच्या दगडी चबुतऱ्यावर तो जाऊन बसला. कीर्तनकाराचे शब्द त्याच्या कानावर येत होते. कीर्तनकार तुकोबारायांचा अभंग सांगून त्याचा अर्थ सांगताना म्हणत होते, आपण काबाड कष्टाचे धनी आहोत. मजुरीच्या भाकरीला जी चव येते त्या इथे मिळालेल्या बुंदीच्या लाडवाला येणार नाही. देवानं माणसाला किती दिलं तर त्याची झोळी रिकामीच राहते, कारण माणसाची हाव संपत नाही. जोपर्यंत त्याची पैशा पाठीमागे पळण्याची शर्यत संपणार नाही, आयुष्य संपेपर्यंत तो धावतच राहील. माय बाप हो, आपल्या टीसभर पोटाला किती लागते, पण माणूस समाधानी नाही. या पोटासाठी तो नीतिमत्ता सोडून चाललाय, त्यात तो गुरफटला जातो. म्हणून तुकाराम म्हणतात, काय करू बहु गुंतलो आता, नये सरता मागे पुढे. अशी अवस्था माणसाची झाली आहे. पुढचे अभंग व कीर्तन न ऐकता धोंडीराम दगडी चबुतऱ्यावरून उठला व घराच्या दिशेने वाटेला लागला. चालता चालता तो मनात म्हणाला, आजवर केलं एवढं पुष्कळ झालं. आता दादाचीही संगत नको आणि 3 तासासाठी मिळणारा 5 अंकी पगारही नको. त्यापेक्षा कष्टाची भाजी भाकरी खाऊ, दगड्या धोंड्याच्या बैलगाडीत बसून रानात जाऊ. देवानं खूप दिलंय. उद्या दादा पाटलाच्या मिंद्यात राहून महाबळेश्वरला जाण्यापेक्षा आपण निसर्गाच्या सान्निध्यात कोकणात जाऊ, तिथंच आपल्याला शांती मिळेल. पुन्हा त्यानं पाठीमागं वळून देवळाकडं पाहिलं. त्याच्या कानावर टाळ मृदुंगाला साथ देऊन ताल धरणाऱ्या सूरपेटीच्या संगीताची लय घेऊन कीर्तनकाराच्या गोड गळ्यातून उठलेल्या अभंगाच्या ओळी कानावर आल्या. मी तो काबाडाचा धनी, जेऊ मागावे भिकोनी, मजुराच्या हाते माप झाले गेले रीते. त्या ओळी कानात घेऊनच तो घरी आला आणि उजाडणाऱ्या दिवसाची वाट पाहत अंथरुणावर कलंडला. पण त्याच्या डोळ्यात झोप उतरत नव्हती. डोळ्यात विचारांचा कल्लोळ उठला. त्याच्या मनानं पाठीमागं वळून पाहिलं. त्याच्यातला प्राध्यापक जागा झाला. तो त्याला म्हणाला, धोंडीराम, तू कोण होतास आणि आज काय झालास? अजून तुझी नोकरीही परमनंट झालेली नाही. तो ऑफिस सुपरिटेंडेंट जाधव म्हणत होता, सावंत सर, खरं तर तुमची जागा ही राखीव कोट्यातील आहे. ती इतर मागास वर्गासाठी असताना तुम्हाला डांगे साहेबांनी घेतलंच कसं, याचंच मला आश्चर्य वाटतंय. आणि विद्यापीठ कमिटीही तुमच्या नेमणुकीला मान्यता देणार नाही. तेव्हा मला वाटतं आपण क्वालिफाईड आहात. दुसऱ्या कॉलेजवर जागेचा शोध घ्या. त्यावर आपण जाधवला उत्तर देताना म्हणालो होतो, जाधवराव, मलाही याची कल्पना आहे. डांगे साहेबांशी माझी चर्चा झाली आहे. ते म्हणाले, ती काळजी तुम्ही करू नका, आम्ही बघून घेऊ. डांगेच्या भरवशावर आपण नोकरी करीत राहिलोय, पण आपण या नोकरीला न्याय दिलाय का? नुसतं विद्यार्थ्यांच्या पुढं लेक्चर दिलं, त्यांना ज्ञान दिलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं का? नाही. कारण शिक्षण क्षेत्र हे असं एक पवित्र क्षेत्र आहे की हे क्षेत्र एक जगातील सर्वात पवित्र क्षेत्र मानलं जातं. भारतभूमीतील सर्व देवदेवतांच्या पेक्षाही हे क्षेत्र वंदनीय आहे. या क्षेत्रात महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बापूजी साळुंखे यांनी आमूलाग्र क्रांती घडवून आणली. राजर्षी शाहू महाराजांनी 18 पगड जातीसाठी ही मशाल तेवत ठेवली. साने गुरुजींनी आदर्श गुरुजी कसे असावेत याचा आदर्श घालून दिला. बाकी कशाला, आपले
आपले सातापा कांबळे गुरुजीच घ्या. विद्यार्थ्यांना शिकवताना काय तळमळ असायची त्या माणसाची. त्यांनी तुटपुंजा पगारावर काम केलं. पगारापेक्षा त्यांच्या समोर बसले विद्यार्थी घडवण्यात त्यांना आनंद वाटायचा. किती तळमळीने ते शिकवायचे. कारण त्यांना माहिती होतं, शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा आणि समाज विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यांनी चांगली पिढी घडवली तरच समाज आणि राष्ट्र घडणार आहे. म्हणूनच एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जुन्या पिढीतले शिक्षक काम करायचे. आणि आज आपण त्यांनी बालवाडीपासून घडवलेली पिढी कोणत्या दिशेला नेतोय? आपण फक्त वर्गात शिकवलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं का? त्याचं उत्तर नाही असंच येईल. कारण वर्गाबाहेरही आपलं काही कर्तव्य आहे. समाजाचा एक घटक म्हणून आपण समाजाला कोणती दिशा देतोय? कॉलेज शिकून बेरोजगार म्हणून फिरणाऱ्या पोरांना आपण कोणत्या मार्गाने घेऊन चाललोय? या चुकीच्या मार्गावरून ही पिढी घेऊन जात असताना आपण एक शिक्षक आहोत. गावातील माणसांच्या दृष्टीने मातेच्या स्तरावर मुलांना घडवणारा, त्यांच्यावर चांगले संस्कार करणारा मास्तर आहोत. मास्तर म्हणून आपण कोणती नीतिमूल्य जोपासली? समाज आज कोणत्या नजरेने आपलं मूल्यमापन करतोय? श्यामराव अण्णाला जशाच्या तसं उत्तर देणारा मास्तर, की ग्रामसभेत पिस्तुलातून गोळीबार करणारा गुंड, की 2 नंबरच्या काळ्या धंद्यातून लाखो रुपये कमवणारा धंदेवाला, की बेरोजगार पोरांच्या हाताला काम देणारा, त्यांची कुटुंब उभी करणारा युवकांचा नेता? नेमके काय आहोत आपण? आपल्याला विद्यापीठाने दिलेल्या पदवीची प्रतारणा केली. नोकरीच्या अगतिकतेपायी इंग्रजीच्या पेपरला डमी विद्यार्थी झालो. आपल्या आजोबांच्या भावनिक प्रेमातून आणि डांगे साहेबांच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडून श्यामराव अण्णांची पंगा घेत गावगुंडीत शिरलो. स्वतःचा जीव वाचवायला भीमा नायकाचं पिस्तूल हाती धरलं. दादा पाटलांच्या आग्रहाखातर मद्याच्या पेल्याला तोंड लावलं. इतकंच नाही तर दादांच्या काळ्या धंद्याला भागीदार झालो. का? तर आपल्या भोवती असणाऱ्या बेकार तरुणांना काम मिळावं म्हणून. त्यांना काम मिळालं, त्यांच्या हाती पैसा खेळू लागला म्हणून इथं विषय संपला का? नाही. कारण वाम मार्गाला लागलेली ही तरुणाई कदाचित भविष्यात यापेक्षाही वाईट कामं करतील व समाजाची डोकेदुखी होतील. हे पाप आपण केले. आपण मास्तर या पवित्र शब्दाला बट्टा लावला आहे. विद्येच्या प्रांगणात पाऊल ठेवण्याच्या योग्यतेचे आपण राहिलोच नाही. हे सगळं वाईट कर्म करून प्राध्यापकाचा चेहरा पांघरून उद्या जर आपण विद्यार्थ्यांपुढे उभे राहून अध्यापन करणार असू तर यासारखी कृतज्ञता नाही. मग काय करायचं ते आत्ता ठरवावं लागेल. नाहीतर या काळ्या धंद्यातून बाजूला होऊन मास्तर म्हणूनच साधं सरळ आयुष्य जगावं लागेल. नाहीतर नोकरीचा त्याग करावा लागेल. आणि धंद्याचा त्याग करताना दादा पाटील दुखावला जाईल. राजकारणाचा त्याग केला तर डांगे साहेबांचे साखर कारखान्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यावेळी ते आपल्यासमोर आरक्षणाचा मुद्दा ठेवून आपल्याला नोकरीतून मुक्त करतील. हे सगळं डोळ्यांपुढे ठेवून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. हो, तरी पण आपल्यावर विसंबून असणाऱ्या तरुणांचाही विसर पडून चालणार नाही. जिल्ह्यातील 2000 तरुण आज आपल्या हाताखाली या व्यवसायात काम करतात. त्या युवकांना वाऱ्यावर सोडायचं काय? आता आपली अवस्था तोंडाला रक्त लागल्या शिकारी कुत्र्यासारखी झाली आहे. आपण पाठीमागे फिरू शकत नाही. म्हणून याच्यावर एकच उत्तर, ते म्हणजे नोकरीचा राजीनामा. राजीनामा देऊन दादांचा धंदा करीत अफाट पैसा मिळवायचा आणि श्यामराव अण्णांच्या नाकावर राजकीय नेता व्हायचं. मास्तर नावाचा नेता. धोंडरामचं विचारचक्र थांबलं. त्यानं उसासा सोडला. त्याची नजर भिंतीवरच्या घड्याळावर गेली. रात्रीचा 1 वाजला होता. अरे बाप रे, कितीतरी वेळ विचार करीत पडलो. उद्या संध्याकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे. असं म्हणून त्यानं अंगावर चादर ओढली आणि समाधानानं निद्रेच्या अधीन झाला. धन्यवाद.
उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.